नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तसेच या बातमीच्या संदर्भात शासनाने शासन निर्णय सुद्धा निर्गमित केला आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओचे स्पष्टीकरण करत आहे, व्हायरल करत आहे। चला तर पाहूया संपूर्ण बातमी। मोठी दिलासादायक बातमी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी, शासन निर्णय निर्गमित। चला पाहूया स्पष्टीकरण। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, या ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन निर्णय सुद्धा निर्गमित। सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कोणती बातमी आहे, काय बातमी आहे, या बातमीच्या संदर्भात शासन निर्णयात काय सांगितले आहे, चला तर पाहूया संपूर्ण आताच्या घडीच्या सर्वात मोठ्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। मित्रांनो, वैद्यकीय देय सादर करण्याच्या मुदतीबाबत ग्रामविकास मंत्रालय तसेच राज्य सरकारचे काय म्हणणे आहे, या संदर्भात हा व्हिडिओ आहे। ग्रामविकास विभागाकडे जिल्हा परिषद कर्मचारी यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके मिळणे बाबत मूळ प्रस्ताव मंजुरीसाठी प्राप्त होतात, तथापि सदरचे प्रस्ताव जवळपास 1 ते 2 वर्षे इतक्या विलंबाने शासनास प्राप्त होत आहेत। अत्यंत खेदाची ही बाब आहे। त्या संदर्भात माननीय मंत्री ग्रामविकास व पंचायत राज यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रधान सचिव ग्रामविकास व पंचायत राज यांचे समिती कक्ष बांधकाम भवन मुंबई येथे आयोजित बैठकीत माननीय मंत्री महोदयाने वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रलंबित देयके तत्काळ सादर करावी आणि त्या संबंधात कारवाई करण्याबाबत तसेच जिल्हा स्तर व विभागीय स्तर यांनी विविध कालमर्यादात आपल्याकडील देयके सादर करण्याबाबत कालमर्यादा शासन निर्णयाने ठरवून दिल्याचे निर्देश दिले आहेत। या अनुषंगाने वैद्यकीय परिपूर्तीच्या देयका संदर्भावर प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने खालीलप्रमाणे मर्यादा निश्चित केलेल्या आहेत। वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके प्रस्तावावर कार्यवाही करण्याच्या संदर्भात विशिष्ट प्रकारची अशी कालमर्यादा प्रत्येक स्तरावर दिली आहेत। 1. तालुका स्तर पंचायत समिती संबंधित कर्मचारी यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यास 15 दिवसाच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करावा। 2. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तालुका स्तरावरून प्राप्त झालेले प्रस्ताव 30 दिवसाच्या आत विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करावे। 3. विभागीय आयुक्त कार्यालय त्यातील उपभाग अ जिल्हा परिषद कडून प्राप्त झालेल्या प्रस्तावावर 30 दिवसात शासनास सादर करावा। उपमुद्दा ब ग्राम विकास विभाग उपस्थित केलेल्या अहवालाच्या संदर्भात बिलांच्या संदर्भात त्रुटीची पूर्तता अहवाल 30 दिवसात शासनास सादर करावा। उपरोक्त कालमर्यादेनुसार शासनास वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन प्रस्तावावर कार्यवाही करावी व उपरोक्त कालमर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी। या सूचना विचारात घेऊन संपूर्ण प्रलंबित वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निकाली काढावे। त्या संदर्भाचा हाच 24 तारखेचा फेब्रुवारीचा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाच्या संदर्भाने येथे दिवस आणि मर्यादा ठरवून दिलेला आहे, तक्ता दिला आहे, हे मी स्क्रॉल करतो आहे, आपण वाचू शकता। आणि करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। करिता निर्गमित झालेल्या व्हिडिओच्या शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देण्यात आली आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्यासाठी व्हायरल केला आहे। धन्यवाद।